नमस्कार, सुगरण बागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे नारळी पौर्णिमा स्पेशल अशा ह्या ओल्या नारळाच्या करंज्या. करंज्या अजिबात तेलकट होऊ नये आणि अशा अगदी 3-4 दिवस तुम्ही इथे पाहताय. ह्या करंज्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि जर आपण गव्हाच्या ओल्या नारळाच्या करंज्या केल्या आणि त्या डब्यात भरल्यानंतर त्या डब्यामध्ये खाली असा तेल सांडतो. इथे तुम्ही पाहणार आहात की ह्या करंज्या अगदी अशाच्या अशा 3-4 दिवस होऊ नये अशा टम्म फुगलेल्या आहेत. बिलकुलही डब्याला असा तेल साठलेला नाही आहे. इथे तुम्ही पाहताय आणि असा हा करंजीला खुसखुशीतपणा येऊन हा करंजीचा चुरा असा हा या डब्याखाली पडलेला आहे. तर मग ह्या करंज्या अशाच खुसखुशीत बिना तेलकट आणि अशाच टम्म फुगलेल्या राहण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची टिप्स मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग अशा टम्म फुगलेल्या खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या तयार करायला सुरुवात करूयात. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी तुम्हाला इथे रवा किती घ्यायचा आहे हे तुम्ही इथे पाहणार आहात. अर्धा वाटी इथे मी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरला फिरवून तुम्ही इथे घेऊ शकता. हे आता मळून घेण्यासाठी आपल्याला इथे तुपाचं मोहन घ्यायचं आहे. हे तूप मी वितळवून घेणार आहे. वितळवलेले तूप किती घ्यायचे ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे. करंज्या खुसखुशीत आणि तेलकट न होण्यासाठी इथे आपल्याला ही ट्रिक पीठ मळण्यासाठी वापरायची आहे. चवीपुरतं थोडं इथे मीठ घेऊयात. तूप असं सणसणून गरम झालं की आपल्याला इथे तुपाचं मोहन या पिठामध्ये घालायचं आहे. इथे तुम्ही पाहताय तुपाचं मोहनाचं प्रमाण किती ते इथे तुम्हाला मी दाखवणार आहे. 3 चमचे इतके आपल्याला इथे तुपाचे मोहन घालायचे आहे. ओल्या नारळाच्या करंज्या या खुसखुशीत आणि अशा तेलकट न होण्यासाठी आपल्याला इथे रव्याचं आणि गव्हाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे. गरम तूप ओतल्यानंतर अगोदर चमच्याने असे हे तूप या पिठाला एकत्र लावून घ्यायचे आहे. पाण्याने हे पीठ मळायच्या अगोदर पुन्हा हे पीठ हाताने आपल्याला असे हे तुपाचे मोहन या पिठाला चोळून घ्यायचे आहे. असे हे तुपाचे मोहन पिठाला एकत्र असे चोळून घेतले की आपण केलेल्या ज्या करंज्या आहेत त्या छानपैकी अशा खुसखुशीत होणार आहेत. पिठाचा असा हा मुटका तयार झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यानुसार कळणार आहे की आपण जे तुपाचे मोहन घेतले आहे ते या पिठाला योग्य आहे आणि हे प्रमाण व्यवस्थित आपले झाले आहे. ज्या वाटीने आपण पीठ आणि रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण हे पीठ मळून घ्यायचं आहे. कसं आहे आपल्याला हा पिठाचा गोळा अगोदर घट्टसरच मळून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे तुम्हाला पाण्याचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे. थोडं थोडं असं हातावर पाणी घेऊन हे पीठ आता आपण मळून घेऊया. एकदम पाणी अजिबात ओतायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घेऊनच या पिठाचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. असं थोडं थोडं पाणी घेऊन मी इथे तुम्ही पाहताय असा हा पिठाचा गोळा तयार होत आहे. इथे तुम्ही पाहताय अर्ध्या वाटी पाणीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. आता हा पिठाचा गोळा आपल्याला अर्धा ते पाऊण तास असा हा झाकून ठेवायचे आहे. कारण काय यामध्ये आपण रवा ऍड केला आहे. रवा असा हा भिजायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण हा पिठाचा गोळा अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवणार आहोत. आता हा पिठाचा गोळा भिजेपर्यंत आपल्याला नारळाचा चव बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला करंजीत भरायचं सारण तयार करायचं आहे. इथे मी 1 चमचा असे तूप घेतले आहे. आता घालूयात बारीक करून घेतलेले काजू बदाम. बारीक कापून घेतलेले हे काजू बदाम यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ रवा मोजला आहे त्याच वाटीने इथे आपल्याला ओला नारळ खोवलेला जो आहे तो घ्यायचा आहे. आता हा खोवलेला नारळ हे खोबरं भरताना कसं भरायचं आहे वाटीमध्ये असं गच्च भरूनच घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जे गुळाचे प्रमाण आपण जे घेणार आहोत ते असे हे परफेक्ट व्यवस्थित होणार आहे. ड्रायफ्रूट हे ऑप्शन आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट नको हवे असेल तर तुम्ही इथे फक्त खोवलेला नारळ घालू शकता. आता हे खोवलेलं खोबरं यामध्ये घालूया. अगदी काही 1 ते 2 सेकंद आपण हे खोबरं असं
या तुपामध्ये परतून घेऊया. खोबऱ्याचा हा ओलसरपणा या तुपामध्ये असा परतून घेतला की काय होतं, 4-5 दिवस ही करंजी बाहेर राहिली तरी त्या करंजीला बुरशी येत नाही आणि चांगली राहते. 1 वाटी खोबऱ्यासाठी इथे अर्धी वाटी इतका गुळ घ्यायचा आहे. गुळाचे प्रमाण जर आपल्याला परफेक्ट जमले तर हा आपला नारळाचा जो चव आहे तो अगदी व्यवस्थित होणार आहे. गॅसची फ्लेम स्लो करूनच हा खोबऱ्याचा चव आपल्याला बनवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला आपण करंजीचे सारण म्हणूया. पाव चमचा घालूयात वेलची पावडर आणि अगदी 1 चिमूटभर होईल इतकं हे जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे. जायफळ जास्तीचं घालू नका, नाहीतर हे करंजीचे सारण असे हे कडवट लागू शकते. त्याच्यामुळे जायफळचं प्रमाण हे आपल्याला अगदी किंचित चिमूटभरच घालायचे आहे. असे हे करंजीचं सारण कोरडं तयार झालं की तुम्ही इथे पाहणार आहात ही जी करंजी आपण तयार करणार आहोत ती 4 ते 5 दिवस अगदी चांगली टिकून राहते. हा पिठाचा मळलेला गोळा आता हा असा इथे तुम्ही पाहताय व्यवस्थित मुरला आहे. हातावर असे किंचित तेल घेऊन हा पिठाचा गोळा आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे. अगदी 1 टेबल स्पून तेल या पिठावर टाकलं तरी सुद्धा हा गोळा व्यवस्थित असा हा मळला जाणार आहे. आता तयार करायला घेऊयात ओल्या नारळाच्या करंज्या. जेवढी करंजीची साईज तुम्हाला मोठी हवी तितके असे हे गोळे करून घ्या. इथे तुम्ही पाहताय हे गोळे तयार करून घेतले आहेत. ह्याच्यावर थोडस असं पीठ भरभरून ठेवायचं आहे. तयार केलेल्या गोळ्यांवर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक एक गोळा घेऊन याची तयार करायची आहे करंजी. आवश्यक असल्यास ह्याच्यामध्ये थोडस पीठ घेऊन ह्या करंजीची पारी लाटून घ्यायची आहे. करंजीची पारी लाटताना आपल्याला अशी थोडी जाडसरच लाटायची आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता काय करायचंय आपल्याला या काचणीने ही करंजी अशी याच्या कडाया अशा कट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे कसा छान असा करंजीचा आकार हा तयार होतो. आता तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीची एक करंजी तयार करून दाखवते. म्हणजे अशा या कडा कापायला नको. अशा ह्या कडा या करंजीच्या आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. आता ह्या करंजीची कडा आपल्याला कापून न घेता इथे या करंजीला आपल्याला मुरड घालायची आहे. म्हणजे कसं जास्तीचं पीठ हे वाढणार नाही आणि करंज्या ह्या तुमच्या पटापट होतील. इथे तुम्ही पाहताय अशी ही करंजी दुसरी एक मी वेगळ्या पद्धतीची तयार करून घेतली आहे. हिला अशी मुरड घातलेली करंजी म्हणतात. एक एक करंजी तयार झाली की आपल्याला अशा पद्धतीने हे झाकून ठेवायची आहे. नाहीतर तळताना या करंजीला अशा तडा गेल्या तर चव बाहेर पडू शकतात. करंज्या अशा या तयार करून झाल्या का झाकून ठेवायच्या आहेत. आता मी सर्व करंज्या तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे या करंज्या सर्व मी लाटून घेतल्या आहेत. आता ह्या करंज्या आपल्याला अगदी मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत. तेल गरम झालं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. असा एखादा पिठाचा गोळा यामध्ये टाकून बघायचा आहे. असं लगेच वर आल्यानंतर समजायचं तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे. आता या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम आपल्याला इथे अगदी मीडियमच ठेवायची आहे. फास्ट गॅसवर या करंज्या तळून घ्यायच्या नाही. अशा प्रकारे बाकी सर्व करंज्या मी तळून घेणार आहे. इथे तुम्ही पाहताय अशा ह्या सर्व करंज्या आपल्या तळून झाल्या आहेत. अशा ह्या खुसखुशीत करंज्या तयार झाल्या आहेत. अशी ही आपली नारळी पौर्णिमा निमित्त करंजी अशी ही तयार झाली आहे.
व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहता येईल.